नमस्कार मित्रांनो. काल एक टीजर आला आणि त्या टीजरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या टीजरचं नाव होतं बॉर्डर 2. बॉर्डर 1 हा 1997ला आलेला. त्याच्यानंतर तब्बल लोकांना 30 वर्ष वाट बघायला लागली. 30 वर्षानंतर आज बॉर्डर 2चा टीजर आला आहे. अजून ट्रेलर यायचं बाकी आहे. पण विशेष बात म्हणजे असं आहे की टीजर येऊन 24 तास झाले आणि 24 तासात त्यांचे 21 मिलियन व्ह्यूज आलेत. 21 मिलियन व्ह्यूज हे शेवटच्या याच्यात फक्त वॉर 2ला आलेले. वॉर 2 नंतर हा असा पहिला मूवी की ज्याचे 24 तासामध्ये 21 मिलियन व्ह्यूज आले. आता ह्या टीजरमध्ये काय असं स्पष्ट चित्र तर काय आलं नाही आहे किंवा असं स्पष्ट स्टोरी लाईन किंवा असं काही दिसून येत नाही. बस एवढं कळतं की 3 ऑफिसर आहेत, जसं की वरुण धवन आणि सनी देओल. एक कॉम्बॅट म्हणजे बॅटलफील्डवरचे सैनिक आहेत. आहन शेट्टी एक नेव्ही ऑफिसर दाखवला आहे. जित एक एअरफोर्सवाला ऑफिसर दाखवलेला आहे. हा पूर्ण टीजर 2 मिनटं आणि 5 सेकंदाचा आहे. आता ह्या टीजरमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो, पहिला जो बॉर्डर होता जो रिअल लाईफ स्टोरीवर होता. बॉर्डर 2 पण रिअल लाईफ स्टोरीवर आहे. पण बॉर्डर 1मध्ये काही VFX नव्हते. बॉर्डर 2मध्ये जी स्टोरी जशाच तसे उतरवण्याचा त्या डायरेक्टरने प्रयत्न केलेला. आता सेम बॅनरमध्ये सेम प्रोडक्शनमध्ये तो मूवी तयार होतो आहे. हा पण जो बॉर्डर 2 मूवी आहे हा T-सिरीजमध्ये तयार होतो आहे. पण ह्या टीजरमध्ये थोडंसं असं दिसून येतं की थोडंसं फिक्शनल कॅरेक्टर किंवा मग फिक्शनल स्टोरी ॲड करण्याचा हे प्रयत्न करतील. आणि तुम्ही जर VFX बघितले म्हणजे जसं की जो प्लेन समुद्राला असं टच होऊन मग नंतर वरती जातो, तर असं कुठेतरी वाईब्स येते की यांनी जास्तीत जास्त VFX वापरले असतील. आता होतं काय की जेव्हा जास्त VFX यूज केले जातात तेव्हा ते जिथे बोलतात ना स्टोरी कॉम्प्रोमाइज नेहमी होते. आता लास्ट म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं झालं तर शेवटचा जो पॅट्रियोटिक फिल्म आहे म्हणजे आर्मीवर आधारित किंवा कोणते देशभक्तीवाली जी कोणती शेवटची फिल्म आहे जी प्रॉपर ब्लॉकबस्टर गेलेली आहे ती म्हणजे शेवटची झाली ती म्हणजे आहे उरी अटॅक. त्याच्यानंतर खूप साऱ्या मूवी येऊन गेल्या पण एकही ब्लॉकबस्टर देता आलेला नाही आहे बॉलिवूडला. जसं की मध्ये आता 120 बहादूर आली, ती पण एवढी खास नव्हती. आणि अजून एक आलेली जी म्हणजे डिसअपॉइंट होती ती म्हणजे भूजमध्ये पण असेच VFX वापरण्याचा प्रयत्न केलेला. जी की रिअल लाईफ स्टोरी होती ती स्टोरी खूप चांगली रेखाटता यायला पाहिजे होती डायरेक्टरला, पण ती रेखाटता आलेली नाही. आणि आता जी 120 बहादूर होती त्याच्यात पण फरहान अख्तरने खूप प्रयत्न केला ती स्टोरी हुबेहूब दाखवण्याचा, पण तेवढं त्याला ते दाखवता आलेलं नाही आहे. आता राहिली गोष्ट ह्या कॅरेक्टर्सची, तर जो आहन शेट्टी आहे त्याचं हा कमबॅक म्हणता नाही येणार कारण का त्याची जस्ट करिअरची सुरुवात झाली. त्याने आत्तापर्यंत फक्त एकच मूवी केला आहे जो की तडप, जो मागच्या वर्षी येऊन गेला आहे. हां, वरुण धवनसाठी हा एक कमबॅक मूवी असू शकतो. त्याचे आधीचे पण काही मूवीज आहेत. एक भेडे सोडलं तर त्याच्यानंतर कोणताही एक असं खास मूवी आला नाही की जो बघण्यासारखा होता किंवा बॉक्स ऑफिसवर तो हिट जाईल असं एकही मूवी नव्हता. आत्ता ह्या इयरला करंट इयरला त्याचा एकच मूवी आलेला आहे जो म्हणजे की सनी संस्कारी की तुलसी कुमारी, आणि तोही मूवी बॉक्स ऑफिसवर चाललेला नाही आहे. त्यामुळे ही एक अशी मूवी आहे की ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल की वरुण धवन कमबॅक करेल की नाही. ह्या टीजरची एक खास बात आहे की स्ट्रेंजर थिंग्सची हाईप असताना आणि जेवढे सगळे रिव्ह्यूज येत आहेत स्ट्रेंजर थिंग्सचे किंवा मग दुसरे जे अदर सिरीजचे डिस्ट्रॅक्शन आहे, ह्या सर्वांमध्ये हा टीजर आला आहे आणि तरीही या टीजरने सगळ्यांचं अटेन्शन घेतलेलं आहे. ही एक खूप मोठी म्हणजे बोलतात ना विशेष बाब आहे. बॉर्डर 2 हा मूवी येणार आहे पुढच्या वर्षी 23 जानेवारीला रिलीज होतो आहे. आज टीजर आलेला आहे, सॉरी काल टीजर आलेला आहे. पण आता भलेही बॉर्डर 2मध्ये खूप सारे म्हणजे लोक आता ट्रोल करतायत की खूप सारे VFX आहे, पहिल्यासारखी मज्जा नाही आहे किंवा मग स्टोरी फिक्शन करण्याचा प्रयत्न करतील, काही फिक्शन्स कॅरेक्टर ॲड करतील. स्टोरी ट्रू बेसवर आहे पण मीठ मसाला लावण्याचा प्रयत्न करतील. पण एवढं एक नक्की आहे की बॉर्डर ह्या नावातच एक अशी क्रेज आहे किंवा एक असं अटेन्शन गेनिंग नाव आहे की त्या नावाच्या खालीच लोक बघायला जातील, त्या नावानेच लोक थिएटरकडे पावलं टाकतील. हे एवढं तर नक्की आहे. तुम्हाला बॉर्डर 2चा टीजर कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.